मार्कंडेय समस्या पर्व भाग 54. मार्कंडेय पुढे सांगत असतात की अरे युधिष्ठिरा, तो खाटीक पुढे ब्राह्मणाला सांगतोय, अहो ब्राह्मणा, हा माझा पेशा माझ्या गतकर्मानुसार मला मिळालेला आहे. त्यात काही कमी पाहण्याचं कारण नाही आहे. कारण जन्म आणि मरण दोनही सृष्टीच्या कर्माचेच भाग आहेत. जन्माचं आपण कौतुक करतो, त्याचं स्वागत करतो, परंतु मृत्यूला टाळण्याचा प्रयास करत असतो. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जन्म आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू असे असतात. जन्म झाला की मृत्यू क्रमप्राप्तच आहे. मग जन्माचं स्वागत आणि मृत्यूची भीती, तिरस्कार असं वाटण्याचं कारण आपले सृष्टीच्या नियमांचं अज्ञान आहे. खरे ज्ञानी जन्म आणि मृत्यू समसमानच मानतात, कारण ते जाणतात की ते एकाच गोष्टीची दोन रूपं असतात. मृत्यू मग तो कोणाचाही असो, तो स्वागतार्हच झाला पाहिजे आणि असलाही पाहिजे, कारण त्यामुळे पुढचा जन्म होणार असतो. जर मृत्यू झाले नाही तर जन्म होणं थांबणारं असतं. अरे ब्राह्मणा, इथे प्रश्न मरणाचा किंवा मारण्याचा नसतो. प्रश्न असतो त्याबरोबर होणाऱ्या दुःखाचा. ते दुःख नको असतं म्हणून मृत्यूला विरोध असतो. पण जन्मसुद्धा विना वेदना होतच नाही, त्याची का दखल घेतली जात नाही? ह्या प्रश्नाकडे का दुर्लक्ष होतं ते सांग. मूलतः अरे ब्राह्मणा, तुला माझ्या पेशाबद्दल जो आक्षेप आहे तो तुझ्या अज्ञानामुळे आहे. कोणताही पेशा काही ना काही कमी घेऊन येतच असतो. पूर्णतः निर्दोष असा पेशाच नाही आहे. म्हणून माझ्या पेशामध्ये कमी पाहण्याचं तू सोडून दे. अरे ब्राह्मणा, क्षत्रियांचं कौतुक होतं, ते सुद्धा हत्या करत असतात. ते का बरं ते सांग आता मला. क्षत्रिय राजे शत्रू ठरवून माणसांची हत्या मोठ्या कौतुकाने करत असतात. त्यांना स्वर्गात का जाता येतं ते सांग. ते पुण्यकर्म कसं ठरतं ते सांग. ही सृष्टी आणि तिचा कर्ता महाबली आहेत. त्यांना कोणी अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नये. पण मनुष्य हा असा प्राणी आहे की तो विधात्याच्या चुका दाखवण्याचा मूर्खपणा मोठ्या हुशारीने करत असतो. खरा ज्ञानी जन्म, मृत्यू, सुख, दुःख, आनंद, निराशा अशा विविध एकमेकांच्या विरुद्ध गोष्टीत खोट काढीत नाहीत. कारण ते सगळे निसर्गाच्या कामात होणारे परिणाम असतात आणि ते साधारणपणे अपरिहार्य आणि बऱ्याच वेळा अनिवार्य असेच असतात. हे तो जाणत असतो. जसं जर अग्नी असेल तर तिथे धूर असणारच, तसंच ते समजतात. माणसाने कोणताही पेशा करताना ते कार्य ब्रह्माला वाहून करायचं असतं. ते ब्रह्माची सेवा या विचाराने करायचं असतं. त्यात खोट काढत बसणं अज्ञानमूलकच असतं. जेव्हा माणूस त्याचा पेशा ब्रह्माला वाहून करतो तेव्हा तो ते कार्य निर्दोष करत असतो, कारण तो ब्रह्मासाठी करत असतो. आणि म्हणूनच प्राण्याला मृत्यू देण्याचं कार्य करताना त्या प्राण्याला किमान दुःख होईल अशी दक्षता बाळगणं हे त्या ब्रह्माच्या सेवेचा एक भाग आहे असं समजून काम करायचं असतं. ते जर झालं तर तो मृत्यू विना वेदना होतो आणि ते कार्य नियमानुसार झालं आहे असं होतं. युद्धात क्षत्रिय शत्रूला मारताना त्याला कमीत कमी वेदना होतील अशा रीतीने मारायचं असतं. जो तशा रीतीने शत्रूची हत्या करतो तोच वीरगतीला जात असतो, जर तो सुद्धा त्यात मेला. खाटकाच्या कामात आम्ही असं मानतो की तो प्राणी यमदेवता मारत असते आणि आम्ही फक्त साधन स्वरूप आहोत. म्हणून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ते काम करायचा आम्ही प्रयास करत असतो. जर यमदेवाची इच्छा नसेल तर तो प्राणी मरणार नाही असं आम्ही सगळे समजतो. हे तुलासुद्धा माहिती आहे. मारल्यानंतर त्याचं मांस शुद्ध करून म्हणजे मिठाच्या पाण्याने आम्ही यमदेवाला अर्पण करत असतो आणि त्यानंतरच ते विकण्यासाठी दिलं जातं. त्यामुळे त्यात कुठलंही पाप घडत नाही हे समजून तू घे. जर कोणी व्याध स्वतःच्या सुखासाठी प्राणी मारत असेल तर ते मात्र पाप ठरतं. मांस हे यज्ञाच्या अग्नीला म्हणजे हुताशनीला अतिशय प्रिय असतं. विशेष करून त्याचं मेद त्याला फार आवडतं असं वेदातही सांगितलेलं आहे. हे तर तुला माहीत असेलच. त्याशिवाय इतर सगळ्या देवतांनासुद्धा मांस त्याच्या रुचीप्रमाणे प्रिय असतं. सर्व देवतांना प्राण्याचं मांस प्रसाद म्हणून द्यायचं असतं
आपण जाणता की पहिला मान ब्राह्मणाचाच असतो ते खाण्यात. सर्व प्रसादात गोमांस हे उत्तम प्रसादाचं म्हणून सांगितलेलं आहे, हे तुम्ही जाणत आहात. मग ते तुम्हाला कसं मिळणार जर कोणी ते मारण्याचं काम केलं नाही तर? वेदात सांगितलं आहे की वनस्पतीसुद्धा श्वास घेतात, त्यांच्यात प्रजनन होतच असतं आणि म्हणून ते सुद्धा सजीवच असतात. त्यांचं खाण्याने सुद्धा दुःख त्यांना होत असतं. मग त्याबद्दल काय आक्षेप असतो ते सांगा. सगळे देव देवता, यक्ष, गंधर्व, पितर मांसाचाच प्रसाद मागतात. त्यांना शाक प्रसाद देण्याने त्यांचा उपमर्द होतो, हे तुला माहीत नाही आहे का? आता पुढे तो व्याध कौशिकाला म्हणतो, माणूस मांस खावो अथवा शाक वनस्पती खावो, त्याला त्या जीवाला दुःख दिल्याने पाप हे लागणारच आहे. त्या पापाला अनिवार्य पाप असं वेदात दिलेलं आहे. त्यासाठी पश्चात्ताप करायलाही सांगितलेलं आहे. कारण आपण जगतो तेच मुळी पापामुळे, जे आपण आधीच्या अनेक जन्मात केलेलं आहे. आणि म्हणून खाण्यामुळे पाप होणं अपरिहार्य म्हणून अनिवार्य असतं, हे तू जाणतोस. त्याबद्दल एवढा गहजब तू का करतो आहेस? त्याचं कारण तुझं या सृष्टीचं ज्ञान अपुरं आहे. काय तुम्ही खाता हे महत्त्वाचं नसतं, दुःख निर्माण करता का नाही ते महत्त्वाचं असतं. दुःखहीन खाद्य खाणं हा प्रधान उद्देश असला पाहिजे. दुःखहीनता हा धर्माचा भाग आहे. खाण्यात परोक्ष किंवा अपरोक्ष दुःख उत्पन्न जर होत असेल तर ते खाणं पापकारक समजलं जातं. राजा सिवीनी स्वतःचं मांस देवाला अर्पण केलेलं होतं, त्यामुळे तो स्वर्गात गेला हेही तू जाणतोस. अतिप्राचीन काळी राजा रती देवानी दररोज यज्ञात हजारो गायी कापल्याचं सांगितलं जातं. ते इंद्राकडून कृपा व्हावी म्हणून, हे सुद्धा तू जाणत असशीलच. ते सगळं मांस तो ब्राह्मणांना प्रसाद म्हणून देत असेल. जर कोणीतरी ते मारण्याचं कार्य केलं नाही तर ब्राह्मणांचा प्रधान आहार जो गोमांस आहे तो त्यांना कसा मिळणार ते सांगा. अहो ब्राह्मण, आमचा पेशा तुम्हा ब्राह्मणांची सेवा करण्यासाठीच आहे, हे प्रथम लक्षात घ्या. अहो ब्राह्मणा, तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार करा, पाप माथी लागणारच आहे. कारण दोनही आहारात जीवाला म्हणजे प्राणी आणि वनस्पतींना दुःख दिलेच जात असतं. तरी आपल्या बेहोश करून नंतर मारण्याच्या सिद्ध पद्धतीमुळे कमीत कमी दुःख त्या प्राण्याला होत असतं. शाकाहारात वनस्पती बेहोश न करता शिजवली जाते, त्यामुळे खूप जास्त पाप होत असतं. म्हणूनच सांगितलेलं आहे की गृहस्थाच्या स्वयंपाकघरात 5 खाटीकखाने असतात. मनुस्मृतीमध्ये त्याच्याबद्दल जास्त माहिती आहे, ती कृपया आपण पाहावी. असो, त्याकरता प्रायश्चित्तही दिलेली आहेत, ती करावी लागतात. असं वेदात सांगितलं आहे की यमाला बळी दिल्यामुळे त्या प्राण्याला उच्च गती प्राप्त होतं आणि त्याचं कल्याण होत असतं. यज्ञात बळी देण्याचं काम तुमच्यासारखे ब्राह्मणच करत असतात. कारण त्यानंतर जे प्रायश्चित्त करायचं आहे ते फक्त ब्राह्मणच करू शकतो. म्हणून खाटीकांचं कार्य वेदकाळापासून ब्राह्मणांचीच जबाबदारी समजली जाते, हे तुम्ही जाणतातच. मग माझ्या पेशाबद्दल आक्षेप करण्याचं काय कारण आहे? असं सांगतात की देवांच्या प्रमाणे पिशाच्च देवसुद्धा मांस प्रसाद मागतात. त्यामुळे ब्राह्मणांच्या प्रमाणे शूद्रसुद्धा माझ्याकडून मांस घेतच असतात. ह्या ना त्या कारणांनी सगळेच लोक मांस खात असतात. ते पुरवणं आमचं काम असतं. अहो ब्राह्मणा, जर प्राचीन पवित्र अग्नीला मांस इतकं आवडत नसतं तर कदाचित मांस इतकं प्रचारात आलंच नसतं. त्यासाठी प्राचीन मुनींनी काही नियम घालून दिलेले आहेत, ते पहा. त्याप्रमाणे जो प्रथम देवांना आणि पितरांना अग्नीच्या मुखातून मांसाची आहुती देतो त्याला काहीही दोष लागत नाही. आणि अशा माणसाने जरी मांस प्रसाद म्हणून खाल्लं तर त्याने ते खाल्लं असंही समजलं जात नाही. तो फक्त एक साधन स्वरूप आहे असं समजावं. हे तसं असतं जसं ब्राह्मणाने त्याच्या पत्नीसह संभोग जर तिच्या ऋतूच्या काळात तिच्या परवानगीने घेतला तर तो संभोग मानला जात नाही. अशा संभोगाला प्रजनांना प्रित्यर्थ केलेला संभोग असं समजलं जातं आणि तो ब्राह्मण ब्रह्मचारी समजला जातो. तसंच हे आहे. त्याचप्रमाणे पत्नीच्या इच्छेने जो तिला सुख देतो तो सुद्धा ब्रह्मचारी समजला जातो. हे तर मुनींचंच वचन आहे.
पुरुषांनी कदापिही स्वेच्छेने तिच्याकडे अथवा इतर कोणाही स्त्रीकडे पाहणं पापकारक समजलं जातं. तसे हे नियम आहेत. पुरुषाने नेहमीच संयमित राहावं असे संकेत आहेत. हिताचा विचार लक्षात घेऊन हे नियम बनवलेले आहेत असे व्याध कौशिकाला सांगतो. व्याध विचारतो, अरे ब्राह्मणा, राजा सुदा जेव्हा शापाच्या प्रभावाखाली होता तेव्हा लोकांवर हल्ला करून त्यांना तो खात असे. त्याच्या कृत्यामुळे त्याला पाप लागत होतं का? त्यावर तुझं काय मत आहे? कौशिक ब्राह्मण त्यावर उत्तर देतो, शापाच्या प्रभावाखाली तो तसं करत असल्यामुळे त्याला पाप लागत नाही, परंतु जे पाप त्याच्या शरीराला लागलं आहे ते अनिवार्य असतं म्हणून क्षम्य असतं. पुढे कौशिक त्याने विचारलेल्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर देतो. जन्म देणाऱ्या मातेसच आणि जन्मणाऱ्या अर्भकास फक्त ते जन्माचं दुःख भोगावं लागतं म्हणून त्या दुःखाकडे दुर्लक्ष होत असतं, परंतु मृत्यूमुळे इतर बऱ्याच लोकांना दुःख होत असतं म्हणून ते विशेष लक्षात घेतलं जातं. त्या उत्तराने व्याध प्रसन्न होतो. त्यानंतर व्याध कौशिकाला सांगतो की माझा जन्म या घरात झाला जिथे हा व्यवसाय पिढीजात चालू आहे आणि तुम्हाला माहीत आहे की माणसाने त्याचा पिढीजात व्यवसाय न करणं हे चुकीचं समजलं जातं. पिढीजात व्यवसाय करत राहणं नेहमीच श्रेयस्कर मानलं जातं, ते सर्व वैश्यांसाठी देखील. त्यामुळेच ब्राह्मणांची मुलं त्यांच्या पित्याचा व्यवसाय करीत असतात जसे तुम्ही आत्ता करत आहात. मग आम्ही केलं तर त्यात गैर काय आहे? किंबहुना त्यामुळे जन्मनिहाय वर्णव्यवस्था उदयाला आलेली आहे. आपल्या गत जन्माची कर्म आपल्याला सोडत नाहीत. हा सगळा नियम सगळ्या प्राणीमात्रांना सारखाच लागू होतो. प्राण्याच्या कर्मभोगाचा विचार करताना विधात्याने हा नियम ग्राह्य मानलेलाच आहे. जर एखाद्याला समजलं की तो त्याच्या गतजन्माच्या पापामुळे पापमूलक कृत्य करण्यास प्रवृत्त होत आहे तर अशा वेळी त्याने त्याच्या विवेकाचा आधार घेऊन त्यापासून निवृत्त व्हायचं असतं. माझ्या कर्माची फळं सुधारण्यासाठी मी वेदाचा अभ्यास करत असतो, दान करत असतो, चांगुलपणाने सगळ्यांशी वागत असतो, अडलेल्या नडलेल्यांना मी मदत करत असतो, सर्व प्राण्यांची भूतदयेने मी वागत असतो. माझं वागणं निरहंकारी, दयाघन, ब्राह्मणांच्याबद्दल, गुणीजनांबद्दल आदरपूर्वकच आहे. तसंच मी मिताहारी, मितभाषी, मितनिद्रा अशा रीतीने माझ्याकडून जी अनिवार्य म्हणून अपरिहार्य असलेली नित्य पापकर्म घडत असतात त्यापासून माझं रक्षण करत असतो आणि ह्यालाच पापक्षालनाचं व्रत असं समजलं जातं. तोच मार्ग वेदांनी सांगितलेला आहे आणि ऋषींनीही दाखवलेला आहे. शेती कार्य चांगलं सांगितलं जातं, पण त्या मातीत अनेक जीव नांगरणी करताना आणि इतर नित्यकर्म करताना मारले जातात. त्यामुळे केवढी हिंसा होते तरी त्याला विनोद नसतो, कारण ती सगळी आपल्या ऋषींनी अनिवार्य म्हणून सांगितलेली आहेत. अरे ब्राह्मणा, माणूस दुसऱ्या जीवाचा नाश केल्याशिवाय जगूच शकत नाही, म्हणून त्याबद्दल पाखंड करून काहीही साध्य होणारं नसतं. म्हणून माझ्या व्यवसायाबद्दल रोष बाळगून तू काहीच साध्य करू शकणार नाहीस. कंदमुळं मातीतून काढताना, धान्याची कणसं कांडापासून छाटताना, फळं झाडावरून तोडताना, शेतात वखारणे निंदणे करताना, धान्य काढताना, डाळीचे दल करताना, भाज्या शिजवताना, उकडताना, भाजताना, तळताना किती मोठ्या प्रमाणात हिंसा होते आणि ती सगळी पापं केल्याशिवाय शाकाहार करताच येत नाही. प्राण्यांप्रमाणे वनस्पतीला सुद्धा संवेदना असतात, त्यामुळे ह्या गोष्टी करताना त्यांना वेदना होत असतात, म्हणून ह्या सगळ्या कृती हिंसा करणाऱ्याच ठरतात. श्री जगदीशचंद्र बोस यांनी ते प्रयोगांनी 1901 साली सिद्ध केलेलं होतं. परंतु विशेष म्हणजे हे ज्ञान व्याधाला त्रेतायुगात उपलब्ध होतं. असो, त्या सर्व पापांच्याकडे डोळेझाक का करावी ते सांगा. त्यापेक्षा सिद्ध पद्धतीने यमाच्या नावाने केलेली हत्या निश्चितच कमी पापकारक असते. वेदात सांगितलं आहे की माणसाने काहीही खाण्याआधी ते प्रथम देवाला अर्पण अगदी मनानेच करायचं असतं आणि ते त्याचा प्रसाद म्हणून खायचं असतं. तसं केल्यामुळे कोणतंही पाप लागत नाही. त्याशिवाय नित्यनेमाने पापक्षालनाचं व्रत
ज्याबद्दल आधी सांगितलेलं आहे ते नित्य करत राहावं. माणसाने कोणताही आहार केला तरी पाप हे लागणारच आहे. म्हणून आपल्या प्राचीन ऋषींनी पापक्षालनाचं व्रत सांगितलेलं आहे, ते करायचं असतं. अरे ब्राह्मणा, व्रूही आणि इतर सगळ्या भाताच्या प्रजाती सजीव असतात हे सगळीच जण जाणतात. ते शेतात भरडून त्यातून दाणा काढताना त्या जीवाला हानी होते, म्हणजेच मोठ्या प्रमाणात हिंसा होत असते. गव्हाचं साळीचं बी वेगळं करण्यासाठी त्याची सालं कांडण करून काढावी लागतात. त्यामुळे त्या बियांना ज्या वेदना होतात त्यांचा का विचार होत नाही? मोठ्या प्रेमाने वाढवलेलं पीक आल्यावर उरलेली कांडं उपटून काढताना त्यांना ज्या वेदना होतात त्याची दखल का घ्यायची नाही? त्यात पाखंड होतो, त्याचं कसं समर्थन होतं ते सांगा. शाकाहारामागे अज्ञान आणि मिथ्याचार असतो, त्याचं समर्थन कसं होतं ते सांगा. त्याबद्दल तू काय आक्षेप घेतोस ते सांग. शेतकरी कापणी करतो, निंदणी करतो, नांगरणी करतो, वखारणी करतो, झाडं छाटतो, कंदमुळं उपटून काढतो. ह्या आणि अशा प्रकारच्या सगळ्या कर्माने पाप सतत होत असतं. त्याबद्दल तुला काही आक्षेप नाही आहेत का? वरकरणी दिसलं नाही म्हणजे ते पाप झालं नाही, ती हिंसा झाली नाही असं समजणं केवळ अज्ञानाचं लक्षण आहे आणि ते तुमच्यासारख्या विद्वानाला शोभत नाही. साधा श्वासोच्छ्वास घ्या, त्यामुळे हवेतील कित्येक जीव आपण मारत असतो. ते तुम्ही थांबवू शकत नाही, कारण श्वासोच्छ्वास करणं अपरिहार्य आहे, म्हणून अनिवार्यसुद्धा असतं. असं असल्यामुळे आपल्या प्राचीन ऋषींनी पापक्षालनाचं व्रत सांगितलेलं आहे. मासे माशाला खातात, सगळे जीवो जीवस्य जीवनमचंच पालन करत असतात. आपण साधं बोलायला लागलो, चालायला लागलो तरी अनेक जीव मारत असतो. अरे ब्राह्मणा, मोठे ज्ञानीसुद्धा तसं पाप करीत असतात आणि ती सगळी पापं क्षम्य मानलेली आहेत. म्हणून त्यांना पाप न समजता चुका असं समजलं जातं. रोगी बरा करताना त्या रोगाचं कारण असलेल्या लक्षावधी सूक्ष्म जीवांना आपण औषध वापरून मारून टाकतो आणि म्हणून आपण बरे होतो. जर ते केलं नाही तर आपण मरणार असतो. इतका जीवांचा एकमेकांवर अवलंबून राहण्याचा योग आहे. आपलं राज्य वाचवण्यासाठी शत्रूचा नाश करतो ते सगळं क्षम्य समजलेलं आहे. कारण ह्या सगळ्या हिंसेच्या घटना अनिवार्य आणि अपरिहार्य अशा असतात. तिथे जगण्याचा प्रश्न असतो. अशा गोष्टींचं अवडंबर माजवणं हे मिथ्याचाराचंच लक्षण समजलं जातं. प्राचीन काळापासून अनेक ऋषींनी जीवांची हिंसा टाळण्यासाठी अनेक प्रयोग केलेले आहेत, परंतु व्यर्थ गेले ते सगळे प्रयास. म्हणून शेवटी काही नियम करण्यात आले आहेत, ते आता मी तुला सांगतो. सिद्ध पद्धतीनेच खाण्यासाठी प्राण्यांची हत्या करायची. त्यात मोठे प्राणी मारायचे, कारण लहान प्राणी मारला तर जास्त मारावं लागतं आणि त्यामुळे जास्त हत्या आणि त्या अनुषंगाने जास्त हिंसा होण्याची शक्यता असते. मोठा प्राणी अनेक जण खातात, त्यामुळे प्रति खाणारा एकंदर पापाचा वाटा कमी येतो. त्यासाठी गाय, बैल, म्हैस, रेडे, डुक्कर असे मोठे प्राणीच मारायचे असा दंडक जनक राजाने जारी केलेला आहे. त्याशिवाय ज्या प्राण्यांचं आयुष्य पूर्णपणे तो जगलेला आहे असे प्रौढ अथवा वृद्ध प्राणीच खाण्यासाठी मारायचे असतात. तरुण, लहान, गाभण असे मारायचे नसतात. त्यामुळे किमान दुःख निर्माण होतं. राजांनीसुद्धा शिकार करताना मोठेच प्राणी मृगयेसाठी निवडायचे असतात अशी प्रथा आहे, हे तर तुला माहिती असेलच. या चर्चेनंतर कौशिक दुसरा विषय घेतो. तो विचारतो त्या व्याधाला त्याचं मत की उच्च कुलीन प्रतिष्ठित समजले जाणारे लोक स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांना त्रास देण्यात धन्यता मानतात, त्यात हिंसा होते. मग ते करणं श्रेयस्कर समजावं का? तसं वागणाऱ्यांचं दोस्त त्याचे कौतुकही करत असतात. पडत मूर्ख विद्वान त्यांच्या आणि कधीकधी विधात्याच्या चुका दाखवण्याचं धाडस करत असतात. ते पापाचरणात येत नाहीत. मग असं सगळं वागणं योग्य समजायचं का? चांगल्या लोकांचे चांगलं कार्यसुद्धा कधीकधी इतर चांगली माणसं कौतुकाने पाहत नाहीत. ते बरोबर आहे का? चुकीच्या रीतीने वागणाऱ्यांचं मात्र कौतुक वाईट माणसं करत असतात. मग ते ग्राह्य समजायचं का?
यात सगळ्या उदाहरणातून आपण विरोधाभासच पाहत असतो असं सर्वत्र आढळून येत असतं. अशा परिस्थितीचा आध्यात्मिकदृष्ट्या आपण काय अर्थ काढाल? आपलं मत मला ऐकायला आवडेल. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 54वा भाग इथे संपलेला आहे. भाग 55. मार्कंडेय पुढे सांगतात की अरे युधिष्ठिरा, तो पवित्र आणि दयाघन असा व्याध मोठ्या चतुराईने त्याला उत्तर देतो. एक प्राचीन म्हण आहे की चांगुलपणाच्या तऱ्हा विलक्षण, सूक्ष्म आणि विविध असतात. आपण खरं बोलण्याबद्दलचं आधी पाहूयात. उदाहरणार्थ, जीवन जेव्हा अवघड परिस्थितीत असतं किंवा लग्न जुळवण्याच्या प्रसंगी माणसं बऱ्याच वेळा खोटं बोलतात. ते योग्य समजलं जातं, कारण त्या प्रसंगी हित आणि अहित यांचा विचार करायचा असतो. खरं आणि खोटं यांचा संबंध हित आणि अहिताशी होत असतो, कारण कधीकधी खोटं सांगण्याने सत्याचा विजय होणार असतो. जर अशा वेळी खरं सांगितलं तर असत्याचा विजय होण्याची जास्त शक्यता उत्पन्न होत असते. ह्या ठिकाणी जे सर्व प्राणीमात्रांसाठी हिताचं आहे ते सत्याला मंजूर असतं असं गृहीत धरून गोष्टी ठरवल्या जातात. खरं बोलणं किंवा त्यानुसार काम करणं असत्याला मदत करणारं असतं. ह्यात त्याचा विलक्षणपणा दिसून येतो. माणसांचं कर्म चांगलं असेल किंवा वाईट असेल त्याप्रमाणे त्यांचं फळ त्याला मिळत असतं. अज्ञानी व्यक्ती जी दुर्दैवी परिस्थितीत गेलेली आहे, देव, परमेश्वर अशांची प्रार्थना करते, परंतु ती लक्षात घेत नाही की तिच्या त्या परिस्थितीला तिचं चुकीचं किंवा पापकर्म कारण असतं. मग असं असलं तरी तो त्या देवांना दोष देत असतो. तशामुळे त्याचं नुकसान होण्याची शक्यताही असते. त्यामुळे तो आणखीनच दुःखात जाण्याची जास्त शक्यता असते. अशा प्रसंगातील सूक्ष्मता लक्षात न घेता अशी व्यक्ती बहुधा आपले निर्णय घेत असते. अशा परिस्थितीत त्याचं पुस्तकी ज्ञान आणि चांगलं वागणंसुद्धा त्याला मदत करू शकत नाही. जर सगळंच ह्याच जन्मापुरतं मर्यादित असतं तर ह्या जन्मात केलेल्या चांगल्या वाईट कृत्याची प्रतिक्रिया ह्याच जन्मात मिळाली असती, परंतु तसं होताना मात्र दिसत नाही. असं जसं एखाद्या बुद्धिमान माणसाला आढळून येतं तेव्हा त्याचा गोंधळ उडतो आणि तो असं का समजू शकतो तेच कळत नाही. तो पाहतो की काही जण वाईट कर्मात व्यस्त असूनही मजेत राहतात. चांगलं काम करणारा दुःखी कष्टी जीवन जगत असतो. काहीही केलं तरी तो ती परिस्थिती बदलूच शकत नाही. मग असं का होतं हे त्याला समजत नाही आणि असा गोंधळलेला माणूस प्रायः देवांनाच दोष देऊन मोकळा होतो. वस्तुतः त्याच्या त्या दुःखमय भोगांचा देवांशी काहीही संबंध नसतो, परंतु तसं विनाकारणच देवांना दोष देण्यामुळे उलट पाप त्याच्या पदरात पडत असतं. त्याची आध्यात्मिक पातळी उतरत असते, पण ते त्याच्या अज्ञानामुळे त्याच्या लक्षातच येत नाही. म्हणून माणसाने ह्या सृष्टीचा हा जो खेळ विधात्याच्या इच्छेने चालू आहे त्याचे नियम जर समजून घेतले तर तो या खेळात निश्चितपणे यशस्वी होत असतो. या सृष्टीच्या खेळातील आपलं निव्वळ प्यादे आहोत आपण, हे त्यासाठी प्रथम आपल्याला हे मान्य करावं लागतं आणि आपल्याला हा खेळ खेळणं बंधनकारक आहे. मग तो त्याला आवडो अगर न आवडो हे समजून जगणं हेच आवश्यक असतं. बरेच जण चुकीच्या काल्पनिक विचाराने प्रेरित होऊन त्यापेक्षा वेगळं काहीतरी करत असतात. त्यांनी या खेळाचे नियम न पाळल्यामुळे ते जीवनात अयशस्वी ठरतात. जो ह्या खेळात जिंकला तो मोक्ष प्राप्त करत असतो, म्हणजेच त्याला खेळात पुन्हा यावं लागत नाही, म्हणजे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जोपर्यंत ती व्यक्ती या विधात्याने मांडलेल्या खेळात जिंकत नाही तोवर त्याला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन यावं लागतच असतं. एकदा या खेळातील जन्मजन्मांतरीची रचना तू समजलास ना, की ह्या जन्मात जे घडत आहे त्याचा संबंध तुझ्याच मागील जन्मांशी निगडीत आहे हे लक्षात येतं. म्हणजेच आपलंच कर्म आपल्या पाठी लागलेलं आहे हेही समजतं. त्यावेळी आपण ह्या जन्मात कसं आणि काय केलं पाहिजे त्याचं नियोजन तोच फक्त करू शकतो. काही जन्मातच श्रीमंत असतात तर कोणी गरीब असतात,
कोणी धष्ट पुष्ट असतात तर कोणी अशक्त असतात, कोणी सुंदर असतात तर कोणी कुरूप असतात, कुणाला उत्तम आरोग्य लाभतं तर कोणी जन्मतःच रोगी असतो. ह्या वैविध्याचं कारण त्या त्या व्यक्तीचं मागील कर्मच असतं. जसं केलं त्या जन्मी तसं या जन्मी तो भोगत असतो. चांगल्या कर्मांचं किंवा चांगल्या विचारांचं, मग चांगले आणि वाईट कर्माचं किंवा विचारांचे वाईट प्रभाव दिसूनही येत असतात. त्याप्रमाणे जसं शरीराचे वैविध्य आपण माणसात पाहतो, तसंच त्याच्या विचार करण्याच्या स्वभावातसुद्धा वैविध्य आढळून येत असतं. त्याला वेदातसुद्धा माणसाचं प्राक्तन किंवा भाग्य म्हणून समजलेलं आहे. माणसाचं भाग्य हे त्याची गतकर्माची पुंजी स्वरूप असतं. चांगल्या कर्माचं चांगलं तर वाईट कर्माचे वाईट भोग अशी साधारणपणे व्यवस्था असते. परंतु गोष्टी तितक्यावर थांबत नाहीत. त्यात आणखीन बऱ्याच गुंतागुंती दिसून येतात. भाग्य तर प्रत्येकाचं असतंच आणि ते प्रत्येकाच्या त्याच्या गतकर्मानुसार रचलेलं असतं. कुणाला मुलं होतात, कुणाला होत नाही, कुणाला लोकांचं सहकार्य लाभतं तर कुणाला समाजाकडून विरोध होत असतो, कुणाला यश मिळतं तर कुणाला बरीच मेहनत करूनही यश मिळत नाही, कोणी मजेत राहतो तर कोणी सजेवर जातो, कोणाची मुलं त्याच्या इच्छा पूर्ण करतात तर कोणाची मुलं त्याला तापच देतात, कोणाच्या मुलींची लग्न चटकन होतात तर कोणाच्या मुलींची लग्नच होत नाहीत, कोण एक लग्न करतो तर कोणी अविवाहित राहतो, तर कोणाची अनेक लग्न होत असतात. असं वैविध्य सर्व ठिकाणी आपण पाहतच असतो. माणसाचे स्वभावसुद्धा त्याच्या गतजन्मातील कर्माचाच परिणाम स्वरूप असतात. कोणी रागीट तर कोणी प्रेमळ, कोणी संशयी तर कोणी चटकन भरवसा टाकणारे असे विविध स्वभाव आढळतात. अशा रीतीने प्रत्येक व्यक्ती त्याची पुंजी घेऊन येतच असतो. त्या पुंजीच्या जोरावर त्याला त्याचा जीवनाचा सारीपाट मांडायचा असतो. कोणाला गुणी मुलं होतात तर कोणी दुर्गुणी होतात, कोणाची मुलं त्यांच्या कामात यशस्वी होतात तर कोणाची मुलं अयशस्वी होतात, कोणाच्या पोटी तेजस्वी साधू पुरुष जन्मतो तर कोणाच्या पोटी करंटा जन्मतो. म्हणजेच आपल्या पोटी कोण जन्मणार ते सुद्धा आपल्या भाग्याचाच भाग असतो. कोणी त्यांच्या पूर्वजांच्या श्रीमंतीवर जगतात तर कोणाला त्यांची संपत्ती स्वतःच कमवावी लागते. माणसाची शरीर प्रकृतीसुद्धा त्याच्या गतकर्माचाच परिपाक असतो. कोणी सदृढ असतो तर जन्मताच तर कोणी रोगट असतो. ते जन्मणं त्या त्या प्रकारचे भोग असलेल्या माता पित्यांच्याच पोटी जन्म घेत असतात. कोणी जन्मतः मनोरुग्ण असतात, कोणी नंतरच्या काळात वेडे होतात तर कोणी अल्पायुष्य असतात किंवा कोणी लवकर मरतात, कोणी बलवान असतात तर कोणी साधारण प्रकृतीचे असतात, कोणी आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात तर कोणी अशुद्ध असतात, कोणी क्षमाशील असतात तर कोणी सूडबुद्धीने वागणारे असतात, कोणी दुष्ट असतात तर कोणी दयाळू असतात. अशा रीतीने प्रत्येक व्यक्ती काही कमी किंवा काही जास्त घेऊनच जन्म घेत असतं. माणसाला त्याचं जीवन त्या पुंजीच्या मदतीनेच जगावं लागतं. तो बरेच प्रयत्न करत असतो परंतु त्यात त्याला यश येत नाही. त्यासाठी तो देवाला दोष देऊन मोकळा होतो. वस्तुतः त्याच्या मागे त्याच्या गतजन्मातील दुसऱ्यांना त्रास देण्याच्या कृत्याचा संबंध असतो, तेच तो लक्षात घेत नाही. जर तसं नाही मानलं तर अशा अनुभवांचं स्पष्टीकरण देता येत नाही. जर तसं नसेल तर कोणीही मरणार नाही, कोणीही अयशस्वी होणार नाही, कोणीही त्याच्या प्रतिस्पर्ध्याला हरवू इच्छित असतो पण त्यात त्याला यश येतच असंही नाही. सगळेच त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्याचाच प्रयत्न करत असतात पण सगळ्यांना ते मिळत नाही. काही चांगल्या नक्षत्रांवर जन्म घेतात तर त्यांना यश मिळत नाही. असं काय बिघडतं ते त्याला समजतच नाही आणि मग तो त्यासाठी देवांना जबाबदार धरतो. वस्तुतः त्याचं कारण त्याच्याच गेल्या जन्मातील त्याची कृष्णकृत्य असतात. मग ह्यावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की कोणीही त्याच्या जीवनाचा खरा मालक नाही. त्याच्या ह्या जीवनावर त्याच्याच गतकर्माचा ताबा असतो. त्यालाच आपण दैव असं म्हणतो. त्याप्रमाणे त्याचं जीवन ठरत असतं. गेल्या जन्मातील कर्माचं फळ त्याला ह्या ना त्या स्वरूपात भोगावंच लागत असतं. ते त्याचं गतकर्म त्याला नाचवत असतं. इथे विधाता कुठेही हस्तक्षेप करत नाही. त्यात त्याच्या जीवनाच्या सगळ्या पैलूंचा समावेश होत असतो. म्हणजे त्याचं स्वतःचं जीवन,
त्याच्या जवळच्यांचं जीवन, त्याची अपत्य, त्याची भावंडं, त्याचे शत्रू, त्याचे मित्र असे सगळेच त्यात अडकलेले असतात. त्याचं शरीर, त्याचा स्वभाव, त्याच्यातील इतर गुण असं सगळं घेऊन तो तयारीने ह्या जगात जणू काही फेकला जात असतो. म्हणजेच आपलं जीवन आपलं असलं तरी ते पूर्णतया आपलं नसतं सुद्धा. हा खेळाचा नियोजक म्हणजेच विधाता ते सगळं करत असतो आणि त्यासाठी आपलंच कर्म तो वापरत असतो. असं सांगतात की त्यात जो खरा खेळाडू असतो तो कोण ते प्रथम समजलं पाहिजे. असं समजलेलं आहे की त्यातला खेळाडू आपला आत्मा असतो आणि तो कधीच मरत नाही, म्हणजेच तो चिरंजीव आहे, चिरंजीव असतो. तोच पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. शरीर त्या खेळात एक साधन स्वरूप असतं आणि ते नश्वर असतं. ते त्याचा काळ संपला की नष्ट होणारच आहे, कारण कोणतीही वास्तविक गोष्ट चिरंजीव नसते. मृत्यू शरीराचा झाला की तो आत्मा त्याच्याबरोबर नवीन कर्मफलांची पुंजी घेऊन त्यातून बाहेर पडतो. त्या कर्मफलाच्या पुंजीला योगशास्त्रात लिंगदेह असं म्हणतात. त्यानंतर मृतात्मा म्हणून तो राहत असतो पुन्हा जन्म मिळेपर्यंत. त्यावर ब्राह्मण व्याध्याला विचारतो, आपण ज्ञानी आहात आणि विषय समजवण्यात आपला तर चांगलाच हातखंडा आहे, म्हणून मला आता सांगा, हा आत्मा चिरंजीव कसा होतो? ते ऐकल्यावर मोठ्या समाधानाने तो व्याध सांगायला लागतो, आत्मा कधीच नष्ट होत नाही, पण त्याच्या भोवतीच्या काही व्यवस्थात बदल होत असतो. त्या न समजल्यामुळे अज्ञानी लोक समजतात की तो आत्मा मेला आहे. प्रत्यक्षात काय होतं ते मी आता तुला समजून सांगतो, कारण ते ऐकण्यासाठी तू आतुर झालेला आहेस. शरीराचा मृत्यू झाल्यानंतर त्यातून आत्मा त्याची कर्मफलाची पुंजी, ज्याला लिंगदेह म्हणतात, ते घेतो आणि त्या कलेवरातून बाहेर पडतो. अशा परिस्थितीला आत्म्याने आपलं पहिलं शरीर सोडण्याला मृत्यू असं म्हणतात. साधारणपणे एका माणसाचे कर्मभोग दुसरा माणूस भोगू शकत नाही. एकदा एक कर्म झालं की त्याचे परिणाम त्यालाच भोगावेच लागतात. त्यापासून त्याची सुटकाही होत नाही. चांगल्या कर्मांचे चांगले तर वाईट कर्मांचे त्या प्रमाणात वाईट भोग त्याला भोगावेच लागतात. अशा रीतीने बाहेर पडलेला आत्मा त्याच्या कर्मफलाच्या पुंजीसह अवकाशात तरंगत असतो. त्या अवस्थेला प्रथम प्रेतावस्था आणि 13 दिवसानंतर पिशाच्य अवस्था असं समजलं जातं. त्याच्या शेवटच्या मृत्यूच्या वेळी ज्या वासनात, वासना म्हणजे इच्छा, इच्छा म्हणजे कोणत्या व्यसनं वगैरे तो गुंतलेला होता, त्या वासना त्याला त्या पिशाच्य अवस्थेत त्रास देत असतात. कर्मफल योगानुसार यथावकाश तो पुन्हा जन्म घेतो. बहुधा त्याच कुळात किंवा त्याच्या आसपासच्या गोतावळ्यात तो होत असतो. माता 4 आठवड्यांची गर्भवती असताना तो त्या गर्भात शिरतो आणि तेव्हा त्या गर्भाचं हृदय कार्यान्वित होत असतं. त्या सुमाराला त्या मातेला तो आल्याचं स्वप्नाद्वारे सुचवित असतो, परंतु त्याकडे कोणीही सहसा लक्ष देत नाही. कौशिक आता व्याध्याला विचारतो, तो आत्मा का पुन्हा जन्म घेतो आणि त्याचं कर्मफल म्हणजे लिंगदेह कसं त्याच्याबरोबर येतं? त्यावर व्याध सांगतो, त्याच्या कर्मफलानुसार तो जन्म होत असतो. तो त्या आत्म्याचा विधात्याने मान्य केलेला हक्क असतो. त्यापेक्षा इतर काही होऊ शकत नाही. कर्मफलाप्रमाणे त्याचं लिंग ठरत असतं. ह्यात गर्भधारणेच्या गुंतागुंतीचा विचार करावा लागेल आणि ते मी तुला आत्ता सांगू शकणार नाही, परंतु थोडक्यात जे सांगता येण्यासारखं आहे ते मी तुला सांगतो. गुणवंत कर्मफल असलेले त्याच प्रकारच्या घरात जन्म घेतात आणि गुणहीन कर्मफल असलेले त्याच प्रकारच्या घरात जन्म घेतात, परंतु त्याला काही अपवाद असतात. काही आत्म्यांच्या कर्मफलात मिश्र भाव असतात, त्यावेळी असे अपवाद होतात. चांगल्या घरात एखाद्या वाईट प्रवृत्तीचा आत्मा जन्म घेतो, कारण तो त्या घराचा वाईट भोग असतो. असं साधारण समजतात की पापकर्माप्रमाणे त्या आत्म्याला कधी खालच्या योनीतही जन्म घ्यावा लागतो, परंतु त्या योनीतून सुद्धा तो आत्मशुद्धी करू शकत नाही आणि तो आत्मा त्यात अडकल्यासारखा पडून राहतो. कृतयुगात, अरे ब्राह्मणा,
पशुयोनीतसुद्धा आत्म्याचा उद्धार होत असतो, पण नंतरच्या युगात मात्र ते कमी होत अखेरीस द्वापार युगापासून ते सर्वस्वी बंद होणार आहे आणि त्यानंतर फक्त मानव जन्मातच ते शक्य होत असतं. कारण त्या युगात इतर खालच्या योनीतील जन्मात तो आत्मा पूर्णतया बंदिस्त अवस्थेत राहणार आहे. म्हणून आत्मशुद्धी होण्यासाठी कलियुगात केवळ मानव जन्म असावा लागेल. कौशिक व्याधाला विचारतो, मला सांगा, अहो ज्ञानी, माणसाचं लिंग कसं ठरतं? ज्ञानी व्याध सांगायला लागतो, संभोगाच्या नंतर जर गर्भधारणा झाली तर त्यावेळी पुरुषाच्या प्रवृत्तीनुसार पहिलं लिंग ठरतं. परंतु जेव्हा 4थ्या आठवड्यात त्यात आत्मा प्रवेश करतो त्याच्या लिंगदेहासह, तेव्हा त्या लिंगदेहाचं लिंग आणि सुरुवातीचं गर्भाचं लिंग यात काही समन्वय सिद्ध होऊन त्या गर्भाचं अंतिम लिंग निश्चित होत असतं. उदाहरणार्थ, समजा 2ही स्त्रीलिंग असतील तर पूर्ण स्त्री असा तो गर्भ वाढत राहतो. जर पहिला पुरुष आणि दुसरासुद्धा पुरुष असेल तर पूर्ण पुरुष असा तो गर्भ वाढतो. जर पहिला स्त्री आणि दुसरा पुरुष तर तो गर्भ अशा स्त्रीचा असतो ज्यात पुरुषीपणा तर असतोच. तसंच जर पहिला पुरुष आणि नंतरचा दुसरी स्त्री असेल तर तो पुरुष स्त्रैण स्वभावाचा म्हणजेच बायल्या निपजतो. तसंच अशा समन्वयात काही वेळा किन्नर जन्मतात जर 2ही लिंग समसमान असतील. कौशिक व्याधाला विचारतो, माणसाचं देवात रूपांतर केव्हा आणि कसं होतं ते सांगा, कारण त्याबद्दलही मला फार कुतूहल आहे. व्याध सांगतो, आत्मा सातत्याने उत्तम गुणी असा एका मागोमाग एक असे सात्विक प्रवृत्तीचे जन्म घेत असले तर त्यांच्यातील तमोगुणाचा पूर्णतया ऱ्हास झालेला असतो. तशा स्थितीत त्या माणसाचे संत प्रवृत्तीच्या माणसात परिवर्तन होत असतं. तसे अनेक जन्म संत प्रवृत्ती गेल्यानंतर असा माणूस मेल्यावर स्वर्गात जातो. तिथे त्याला काही विशेष कार्य जर सोपवलं गेलं तर तो देवत्वाला पोचतो. सृष्टीचं कार्य चालवण्यासाठी अशा आत्म्यांची नेमणूक विधाता करतच असतो. त्यात त्यांना काही सिद्धीही प्राप्त होतात. त्यामुळे तो आत्मा देवत्वाला जातो. त्याला नेमून दिलेलं कार्य त्यांनी यशस्वीरित्या केलं तर त्याची देवत्वात जास्त बढती मिळून तो आणखीनच मोठा देव होतो. अशा रीतीने जसं चांगलं कार्य करणाऱ्याची प्रगती होत असते तशीच वाईट कार्य करणाऱ्या पापात्म्यांची सुद्धा बढती त्या दिशेने होत असते. त्यातून दानव, राक्षस उत्पन्न होत असतात. ही सृष्टीच्या कार्यपद्धतीची माहिती जी मला दृष्टांताने ज्ञात झाली आहे ती मी तुला सांगितली. त्याचप्रमाणे एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त खालच्या पातळीला आत्म्याची आध्यात्मिक पातळी उतरली तर त्याप्रमाणे त्याला खालच्या श्रेणीत, योनीत जन्म घ्यावा लागतो. त्याचं गणित मला जास्त माहिती नाही आहे. जेवढं माहीत आहे तेवढं मी तुला सांगितलं आहे. फारच खालच्या पातळीला त्याची आध्यात्मिक अवस्था असेल तर ते त्याप्रमाणे नरकात जीवजंतू म्हणूनही जन्म घेतात. अशा सगळ्या आत्म्याच्या अधपाताला किंवा उत्कर्षाला त्याचंच कर्म कारणीभूत असतं. ही सृष्टीची रचना नीट समजून जो आपलं वळण ठेवेल त्याचा उत्कर्ष होतो. तो देवत्वाला पोचू शकतो. एरवी तो आत्मा तसाच भरकटत भटकत राहतो. विशेष म्हणजे असा आत्मा मिळेल त्या योनीत सुख शोधत राहतो आणि त्याला त्या योनीच्या योग्यतेचं सुखही मिळत असतं. त्या योनीत राहून त्याचे भोग भोगून झाले की त्याचा मृत्यू होतो आणि तो आत्मा पुन्हा नवीन जन्मासाठी सज्ज होतो. असं हे जीवनचक्र सतत अव्याहतपणे चालू असतं. परंतु जर त्या वासनांच्या साखळ्या तो तोडून म्हणजे तपस्या, इंद्रिय निग्रह, मर्यादा, संयमन वगैरे आचरून त्यातून बाहेर आला तर त्याला पुन्हा त्या कर्मफलांच्या तावडीत न जाता आपला अध्यात्म साधता येतो. अशा या सगळ्या योनींना कर्मभोग योनी असं समजलं जातं. त्यात सुख आणि दुःख दोनही भोगावे लागतात. त्यापुढे देवयोनी आहे. त्यात फक्त सुखानुभवच प्राप्त होत असतो. ती योनी प्राप्त व्हावी असा सगळ्या द्रष्ट्यांचाच प्रयत्न असतो. पापात रमणारे त्या अवस्थेत कधीच जात नाहीत. त्या पुण्यप्रभावी योनीत जाण्यासाठी सातत्याने चांगलं कार्य करावं लागतं.
सगळीकडे आनंद वाढेल असंच करावं लागतं. परंतु अरे ब्राह्मणा, हे कृत आणि त्रेतायुगात सोपं आहे, तसं पुढील युगात तितकं सोपं नसेल. कारण द्वापार युगापासून पापशक्तींची ताकद वाढत जाणार आहे आणि पुण्यशक्तींची क्रमशः क्षीण होत जाणार आहे. कलियुगात ती जास्त म्हणजे खूपच जास्त असेल. म्हणून स्वर्ग गाठणं आज जसं सोपं आहे तसं कलियुगात नसेल. कलियुग शक्तींच्याच साठी असेल. त्या काळात पुण्यवान लोकांच्या सहवासात राहावं लागेल, त्यांच्याकडून पुण्यमार्ग शिकावा लागेल. आपल्याला जन्माने जो व्यवसाय दिलेला आहे तो करतच हे त्याला साध्य करायचं असतं. तुम्ही कोणताही व्यवसाय करा, त्यात तुम्ही पुण्यकर्म करत राहू शकता. सुखापेक्षा समाधान जास्त महत्त्वाचं असतं. जो सुखापाठी धावतो तो सुख कधीच मिळवू शकत नाही, पण समाधान मिळवणं तुलनेने जास्त सोपं असतं. समाधान मिळाल्यानंतर मनाला जी शांतता मिळते ती सुख मिळवूनही मिळत नाही. तसं पाहिलं तर अरे ब्राह्मणा, दोनही आपल्या मनाच्याच कल्पना असतात. प्रत्यक्षात काहीच नसतं. मानलं तर सुख, न मानलं तर दुःख, अशी वास्तविक परिस्थिती असते. परंतु मनुष्य मात्र त्याच्या मागे धावत असतो. सगळाच कल्पनांचाच खेळ असतो. चांगुलपणातून जे समाधान मिळतं त्यात चिरकाळ टिकण्याचा गुण असतो. परंतु तिथवर ज्ञानी काही थांबत नाही. त्याला त्याहीपेक्षा काहीतरी जास्तच करायचं असतं. तो सुख, दुःख, समाधान यापेक्षा वेगळे अनुभव अपेक्षित असतो. ते त्याला मिळण्यासाठीच तो त्या सगळ्यांचा अंती त्याग करतो, कारण त्यांनासुद्धा कधीतरी अंत असतोच ना. त्याला औदासिन्य आवडायला लागतं, कारण त्यात चिरंतनता असते. एकदा तो सगळ्याच अनुभवांबद्दल उदास वृत्ती राखून जगू लागला की त्याला कशाचीच गरज उरत नाही. परंतु तो पुण्याचा मार्ग मात्र सोडत नाही. असाच योगी मोक्षाकडे जात असतो. कारण अरे ब्राह्मणा, निरीच्छता हेच तर मुख्य अंतिम ध्येय असलं तरच मोक्ष मिळतो. सुखाची, समाधानाची असली तरी ती इच्छा असते आणि म्हणून ती त्याला वासनेच्याच एखाद्या स्वरूपात अडकवत असते. सर्वस्वाचा त्याग करण्यात ती सुद्धा इच्छाच असते. त्याग करण्याची इच्छा म्हणून त्या अवस्थेत गेलेल्याला सुद्धा ती नको असते. त्याला योगात शून्य असं म्हणतात. जो अशा अवस्थेत खरोखरच पोचतो त्याला ब्रह्माचा साक्षात्कार होतो. आता ब्राह्मण त्या व्याधाला विचारतो, तू सदैव धार्मिक कार्यात, पूजापाठ करण्यात तुझा समय व्यतीत करत असतोस. योगक्षेमासाठी हा तुझा व्यवसाय उरकून ते तू करत असतोस. मला सांग, तू तुझ्या इंद्रियांना कसा आवर घालतोस ते मला समजून घ्यायचं आहे. इंद्रिय दमनाने काय साध्य होतं ते आता तुम्हाला सांग. इंद्रिय दमनाने औदासिन्य प्राप्त होतं का? मला इंद्रिय दमनातील सत्य समजावून सांग. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 55वा भाग इथे संपलेला आहे.